मुलांना आपण कालच्या व्हिडिओमध्ये प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड आणि कीटोन यापुढे सुद्धा आपण पाहणार आहोत. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड, ॲरोमॅटिक अल्डिहाइड आणि कीटोन आपण तयार करणार आहोत. यातला पहिला प्रिपरेशन आहे इटार्ड रिॲक्शन. मग ह्या इटार्ड रिॲक्शनमध्ये मुलांना जो ॲरोमॅटिक मिथाइल बेन्झीन आहे ह्याचा रिॲक्शन आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट जो आहे लाईक क्रोमिल क्लोराइड CrO2Cl2 ह्याच्याबरोबर रिॲक्शन करणार आहोत. पहिल्यांदा क्रोमियम कॉम्प्लेक्स तयार करून त्याचा ॲसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर बेन्झाल्डिहाइड हा ॲरोमॅटिक अल्डिहाइड आपल्याला मिळतो. आपण रिॲक्शन खाल्यावरती पाहूया. पहिल्यांदा पहा, हा आहे बेन्झीनला CH3 ग्रुप असेल तर आपण टोल्यून असं आपण म्हणतो. टोल्यून किंवा ह्याचं दुसरं नाव आहे मिथिल बेन्झीन. मिथिल बेन्झीन. मग ह्याचं आपण रिॲक्शन कोणाबरोबर करणार आहोत? CrO2Cl2 आहे क्रोमिल क्लोराइड. क्रोमिल क्लोराइड in the presence of carbon disulfide catalyst, carbon disulfide CH2. मग या ठिकाणी पहिल्यांदा मुलांना क्रोमियम कॉम्प्लेक्स हा तयार होतो OCrOHCl2 असा हा या ठिकाणी क्रोमियम कॉम्प्लेक्स तयार होतो. आणि ह्या क्रोमियम कॉम्प्लेक्सचा आपण ॲसिड हायड्रोलिसिस केला तर या ठिकाणी आपल्याला ॲरोमॅटिक कीटोन मिळतो. याला आपण काय म्हणतो? बेन्झाल्डिहाइड. याला आपण काय म्हणतो? बेन्झाल्डिहाइड असं आपण म्हणतो. काय या मुलांना आपण ॲरोमॅटिक अल्डिहाइड तयार केलेला आहे. पहिल्या या प्रिपरेशनला आपण काय म्हणतो? रिॲक्शनचं नाव आहे इटार्ड रिॲक्शन. इन दिस द टोल्यूम और मिथाइल बेन्झीन इट इज रिएक्टेड विथ क्रोमिल क्लोराइड. हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे इन द प्रेझन्स ऑफ कार्बन डायसल्फाइड. या ठिकाणी पहिल्यांदा क्रोमियम कॉम्प्लेक्स तयार होतो. या ठिकाणी हा सेंट्रल कार्बन आहे. सेंट्रल कार्बन आहे या ठिकाणी हायड्रोजन आणि या ठिकाणी दोन्ही ठिकाणी क्रोमियम मॉलिक्यूल अटॅक होतो OCrOHCl2 OCrOHCl2. ह्याला आपण क्रोमियम कॉम्प्लेक्स म्हणतो. याचा आपण ॲसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला ॲरोमॅटिक अल्डिहाइड म्हणजे बेन्झाल्डिहाइड मिळतो. मग ह्यानंतर मुलांनो आपण दुसरा रिॲक्शन पहा, मिथाइल बेन्झीन म्हणजे टोल्यूनचं ऑक्सिडेशन हा आपण करणार आहोत बाय क्रोमियम ऑक्साइड. सेकंड रिॲक्शन now second preparation that is by oxidation of methyl arine. This is methyl arine by chromium oxide, by using chromium oxide. This is the second preparation. मुलांनो या ठिकाणी मिथाइल अरीन म्हणजे टोल्यूम त्याचा आपण ऑक्सिडेशन करणार आहोत by using chromium oxide CrO3 by using acetic anhydride CH3CO2SO. It is called as acetic anhydride. मग या ठिकाणी कंडिशन टेम्परेचर आहे 273 to 278 केल्विन. लो टेम्परेचरला हा रिॲक्शन केला जातो. पहिल्यांदा या ठिकाणी हा कॉम्प्लेक्स तयार होतो बेन्झाइलिडीन डायॲसिटेट. बेन्झाइलिडीन डायॲसिटेट दोन ॲसिटेट ग्रुप आहेत या ठिकाणी. डायॲसिटेट असं आपण म्हणतो. त्याचा ॲसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर मुलांना या ठिकाणी आपल्याला काय म्हणतो? बेन्झाल्डिहाइड ॲरोमॅटिक अल्डिहाइड मिळतो. पहा सेकंड प्रिपरेशन आहे बाय ऑक्सिडेशन ऑफ द मिथाइल अरीन बाय युजिंग क्रोमियम ऑक्साइड CrO3 and acetic anhydride CH3CO2SO. Now the temperature 273 to 278 Kelvin. मग या ठिकाणी
हा बेन्झाइलिडीन डायॲसिटेट CH3 C डबल बॉन्ड O ह्याला आपण ॲसिटेट ग्रुप म्हणतो. बेन्झाइलिडीन डायॲसिटेट which on acid hydrolysis it is converted into aromatic aldehyde benzaldehyde. तिसरा प्रिपरेशन आहे या ठिकाणी बाय साइड चेन क्लोरिनेशन ऑफ द टोल्यून. क्लोरिनेशन रिएक्शन आपल्याला तुम्ही स्टडी केलेला आहात. क्लोरिनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ क्लोरीन ॲटम इनटू द अल्केन और एनी हायड्रोकार्बन. मग ह्या ठिकाणी टोल्यूनमध्ये जो साइड चेन आहे मिथिल ग्रुप CH3 याचं आपण क्लोरिनेशन करणार आहोत. म्हणून हेडिंग काय आहे पहा, बाय साइड चेन क्लोरिनेशन ऑफ द टोल्यून. मग या ठिकाणी हा टोल्यून आहे प्लस Cl2 क्लोरिनेशन आपल्याला माहित आहे. या ठिकाणी सन लाईट रेडिएशन घेत लागतात. मग या ठिकाणी आपण HNO लिहिलेला आहे सनलाइट. इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट क्लोरिनेशन इट इज कॅरीड आउट. मग या ठिकाणी दोन हायड्रोजन हे क्लोरीनने सबस्टिट्यूट होतात. बेन्झीन CHCl2 मग ह्याला आपण बेन्झाल क्लोराईड असं आपण म्हणतो. या बेन्झाल क्लोराईडचा आपण ऍसिड हायड्रोलिसिस केला तर या ठिकाणी आपल्याला ॲरोमॅटिक अल्डिहाइड म्हणजे बेन्झाल्डिहाइड. मुलांना पुन्हा एकदा पहा, हा आहे तिसरा प्रिपरेशन साइड चेन क्लोरिनेशन ऑफ द टोल्यून. टोल्यून मध्ये जो मिथिल ग्रुप आहे याचा आपण क्लोरिनेशन करणार आहोत इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट. देन हियर इज द फर्स्ट फॉर्मेशन ऑफ बेन्झाल क्लोराइड बेन्झीन CHCl2. This benzyl chloride on acid hydrolysis it is converted into benzaldehyde. मग मुलांना यानंतर आपण चौथा प्रिपरेशन आपण पाहणार आहोत. फोर्थ प्रिपरेशन गटरमन कोच रिएक्शन. चौथा रिएक्शन आहे गटरमन कोच रिएक्शन. In this benzene on reaction with carbon monoxide and hydrochloric acid and acetic anhydrous AlCl3 it is converted into benzaldehyde. मुलांनो हा रिएक्शन परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. यामध्ये आपण ॲरोमॅटिक अल्डिहाइड तयार करणार आहोत. पहिल्यांदा पहा बेन्झीन आहे बेन्झीन in the presence of carbon monoxide and hydrochloric acid and anhydrous AlCl3 under the pressure. या ठिकाणी कंडिशन महत्त्वाचं आहे मुलांना. कार्बन मोनॉक्साइड हायड्रोक्लोरिक ऍसिड and anhydrous AlCl3 under the pressure. This benzene it is converted into aromatic aldehyde CHO group. Now this is benzaldehyde. मुलांनो चौथा प्रिपरेशन आहे गटरमन कोच रिएक्शन. यामध्ये रिएक्शन सोपं आहे पण कंडिशन महत्त्वाचं आहे. बेन्झीन by using carbon monoxide and hydrochloric acid and anhydrous AlCl3 under the pressure this benzene is converted into benzaldehyde. मुलांना ह्यातला आपण पुढचा प्रिपरेशन ॲरोमॅटिक कीटोनचा पाहणार आहोत. प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक कीटोन फ्रॉम फ्रीडल-क्राफ्ट रिएक्शन. मुलांना अनेक वेळा आपण हा फ्रीडल-क्राफ्ट रिएक्शन पाहिलेला आहे. अल्कायलेशन आणि असायलेशन यामध्ये आपल्याला ॲरोमॅटिक कीटोन तयार करायचा आहे. व्हेन बेन्झीन इट इज रिएक्टेड विथ असाइल क्लोराइड. या ठिकाणी आपण CH3 च्या ऐवजी C6H5 जर घेतला तर त्याला आपण फिनिल क्लोराइड म्हणतो. इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 हा जो ग्रुप आहे C6H5CO ग्रुप हा या ठिकाणी सबस्टिट्यूट होतो. याला आपण ॲरोमॅटिक कीटोन हा आहे डायफिनिल कीटोन. मग मुलांनो या आपण प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक अल्डिहाइड मध्ये एकूण आपण 5 प्रिपरेशन पाहिलेले आहे. पहिला आहे इटार्ड रिएक्शन
दुसरा आहे ऑक्सिडेशन ऑफ द बाय युजिंग क्रोमियम ऑक्साईड आणि त्यानंतर आपण पाहिलेलं आहे रिॲक्शन विथ साइड चेन क्लोरिनेशन ऑफ द टोल्यूम आणि त्यानंतर गटरमन कोच रिॲक्शन आणि हा पाचवा आहे बाय विडरक्राफ्ट रिॲक्शन.